ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता नीरा नदीवरती दाखल झालेली आहे आणि नीरा स्नान या ठिकाणी केलं जाते। आता आपण पाहू शकतो की घाटावरून पालखी नीरा स्नान करण्यासाठी चाललेली आहे आणि लाखो वारकरी जे आहेत ते ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळामध्ये नीरा स्नान माऊलींच्या पादुकांना घातलं जाणार आहे आणि त्यानंतर ही पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज लोणंदला मुक्काम असणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा। ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष वारकऱ्यांकडून आता नीरा नदी घाटावरती सुरू आहे। आज लोणंद या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे। वाल्याचा मुक्काम सोडून नीरा नदी या ठिकाणी दुपारचा विसावा झालेला आहे आणि दुपारच्या विसाव्यानंतर लाखो वारकरी आता नीरा नदीवरती आलेले आहेत आणि वारकऱ्यांनी सकाळपासून या ठिकाणी स्नान केलेलं आहे। पालखी आता नीरा नदीवरती दाखल झालेली आहे। नीरा स्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। गेल्या 5 ते 7 दिवसापासून वारकरी आळंदी आणि देऊमधून चालत आता नीरापर्यंत पोहोचलेले आहेत। या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील, पुणे ग्रामीणचे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, त्यांनी पालखीला निरोप दिलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पालखीचा आजचा मुक्काम जो आहे तो संपलेला आहे आणि पुढचा मुक्काम जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नीरा स्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात हा सर्व प्रवेश असणार आहे की नीरा घाटावरती आता माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत आणि पादुकांना शाही स्नान जे आहे ते घातले जाते। ज्ञानोबा माऊलींचा जयघोष जो आहे तो आता सुरू आहे। आज पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपून पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती नीरा नदी आहे। नीरा नदीचं स्नान झाल्यानंतर आज लोणंद मुक्कामी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते मुक्कामी असणार आहे। आता जर पाहिलं तर नीरा नदीकाठी वारकऱ्यांचा, वैष्णवांचा मोठा मेळा जो आहे तो भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अत्यंत महत्त्वाचं आहे, नीरा नदीमध्ये पादुका आता आणलेल्या आहेत आणि पादुकांवरती पाणी जे आहे ते सर्व वैष्णवांकडून उडवलं जातं। पादुकांना नदीमध्ये आणलं जातं आणि शाही स्नान घातलं जातं। अत्यंत महत्त्वाचा हा क्षण वारकऱ्यांसाठी असतो। त्यामुळे वारकरी दरवर्षीप्रमाणे याही क्षणाची वाट पाहत असतात। आता पादुका ज्या आहेत त्या नीरा नदीमध्ये आणलेल्या आहेत आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ते इतर वारकऱ्यांना बाजूला करतायत। आपण पाहू शकतो की हा क्षण वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे। काही वारकरी नीरा नदीमध्येही आता स्नान करतायत। आज सकाळपासून अनेक वारकरी नीरा नदीमध्ये येऊन स्नान करून आपल्या पुढील वाटचालीला निघालेले आहेत। पुढील वाटचाल ही त्यांची लोणंद या ठिकाणी असणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सातारा प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। आता पादुका नीरा नदीमध्ये आणलेल्या आहेत आणि आता स्नानाला सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, पाणी टाकायला सुरुवात केली जावा। माऊली माऊलीचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। टाळ मृदुंगाचा जयघोष सुरू आहे आणि वारकऱ्यांकडून पाणी या उडवलं जात आहे। त्यामुळे नीरा स्नान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नीरा स्नान होऊन पादुका आता लोणंदच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।